पूजा ये ना. काय हो? बस. आजकाल तू दिवसेंदिवस भारीच होत चालली. सुंदर दिसायला लागली. कशामुळं काय? कशामुळं म्हणजे तुम्हाला माहिती ना मी डाएट करते, सकाळी सकाळी योगाला जाते, जिम करते, म्हणून छान दिसते. तुम्हाला म्हणते चला तर तुम्ही येत नाही, फक्त झोपून राहता. आता हे चांगले कामामुळे होत आहे तसं. पण मला पण यावं वाटतं रे तुझ्या बरं. मग चला उद्यापासून जाऊ आपण. काही टेन्शन पण आहे मला थोडं थोडं. काय टेन्शन आहे तुम्हाला? मी ज्यावेळेस ऑफिसला जातो, आपल्या लग्नाला किती वर्ष झालं सांग बरं? लग्नाची तारीख तरी जणत आहे का सांग? झाले आता 3 वर्ष. 3 वर्ष झाले की नाही? मग मला काय म्हणायला लागले लोक की तुम्हाला काय मुलाचा प्लॅन वगैरे आहे का नाही? घरच्या आई बाबांना वाटतं. हा त्याचं काय आलं आता इथं? त्याचं काय आलं म्हणजे? मला अरे मी पुरुष असल्याचा ही अभिमान नाही असं वाटत. मग कधी कधी मर्द असले सर फील होत नाही ना. मग असावा एखादा मुलगा असावा. बरं आपल्यात ऐक ना, आपल्या दोघांच्या आयुष्यात एखादं गोंडस बाळ आलं, मग आपल्याला बदल होईल का नाही काही? हो पण मग आहे ना, आपण कुठं आता म्हातारे होत चाललो. म्हणजे मग आता नाही झालं तर नंतरचं काय करायचं? आताच आपल्या आयुष्याला रंग भरतील ना. हे बघा तुम्हाला मी आधी पण म्हटले होते काय, मला सेटल व्हायचंय, काहीतरी बिझनेस करायचंय, त्याच्यानंतर मग बघू आपण. ते होईन की. मग मी आहे की, कमवतोय ना, मी कामाला आहे, मला चांगला पगार आहे. याच्यात काय घर बागत नाही का? आपले तू म्हणली आपण साध्या घरात नाही, आपण तू सिटीत आलो, 2 BHK फ्लॅट मध्ये राहतोय. याच्यापेक्षा कसलं घर पाहिजे अजून? अहो ते तुमचं आहे, माझं काय? अरे माझं ते तुझं आपलंय म्हणायचं ना. असं मी ह्या जनरेशनची मुलगी, मलाही वाटतं की माझं स्वतःचं बिझनेस पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, जे माझ्या कमाईने घेतलेलं असेल सगळं तुमचंच आहे, माझं नाही ना काही अस्तित्व. मग तू माझा पण विचार कर ना. लोक काय म्हणायला लागले मला? लोक काय, त्यांचे तोंड आहे बोलणारे, ते थोडे आपल्याला सांभाळायला येणार आहे का? माझे पोरं सांभाळून देणार आहे ते बोलायला? ते काय हे बघ, मग मी आता सांगते ह्या गोष्टी. तू एक ऐक ना, एखादा मुलगा जन्माला घातलं तर थोडं मोठं असतं, बाकी आम्ही आहेत ना सांभाळायला. आई सांभाळेल, मी आहे. हा अहो तुम्ही 10 वेळा त्याच गोष्टी का काढता? तुम्हाला मी पहिले पण क्लिअर केलेलं आहे, जोपर्यंत आपण चांगलं सेटल होत नाही तोपर्यंत अजून बेबी प्लॅन करायचा नाही म्हणून. 10 वेळा तुम्ही तेच काढणार. लोक बोलताय, घरचे बोलताय. हे बघा तुम्हाला 10 वेळा सांगितलं आणि तुम्ही तेच करता. मला वाटतं इथं मला काही चांगलं बोलायला, कुठं फिरायचा प्लॅन असेल म्हणून बोललं, तुम्ही हेच बेबी प्लॅन आणि हे ते. बसा तुम्ही तुमचं काम करीत. काय चुकीचं बोललो मी आता? का समजून घ्याय नाही मला? चल पायल चल. कोणी? कोण आहे माझी बायको? आहे माझी बायको आहे. मी कोण आहे? तू पण बायको आहे. अहो असं कसं बोलता तुम्ही? कोण आहे ते सांगा ना मला. आम्ही लग्न केलंय आज. काय? का म्हणजे? आणि का बरं लग्न केलं? काय आता आवडतं, आम्ही आमचा जीव आहे एकमेकावरती. अहो असं कसं जीव आहे? जीव तर माझ्यात पण होता तुमचा. तुझा तर असला पाहिजे ना. तुझा अरे मला सांग, तुला तुझं करिअर करायचंय, तुला स्वतःचा व्यवसाय करायचाय, तर माझं काय? मी मग माझा विचार केला, शेवटी कवर तुझ्या नादात राहू. तू ठीक आहे ना, आपल्याकडे तू बी राहा. 2 BHK फ्लॅट, एका रूम मध्ये आम्ही राहतो. हे बघा हे चालणार नाही बरं का? चालून घ्यावा लागेल. आता छत्तीला बाहेर काढा. घर माझं पण आहे. माझं पण म्हणजे माझं घर आहे हे. तुझं आहे ना तुझं. मी तुला काय म्हणतो, 1 रूम तुला 1 रूम आम्हाला. मग तसं काय माहित नाही 1 रूम म्हणजे? तू स्वयंपाक येतो ना, आपलं खात जाऊ, काय विषय नाही. मग तिला बोलायचा अधिकार नाही मी असताना तरी. माझी बायको आहे ती आता. मम्मी कोण नाही तुमची? आहे तू पण आहे. तू लावा लागेल सवय. अहो आपल्यात चालतं का? चालून घ्यावा लागेल. चालून घ्यावा. तुला विचारून काय? तू मला विचारते का? जर तुला मी म्हणलो मुलगा होऊन दिलाय, आता ठीक आहे, आम्ही लगेच 1 वर्षाच्या आत तुला बघ दाखवतो मुलगा होऊन द्या. म्हणजे तुम्ही आता मुलबाळ होण्यासाठी तुम्ही दुसरं लग्न केलं? तू होऊनच दे ना. तुला करिअर करायचंय, 40-50 उजेडायची माझी अशी. कुठं नाही म्हटले करायला. मग आता काय म्हणले त्या? तुला काय सांगू? काय आठवण करून देऊ का? मी तुम्हाला एवढंच बोलले की पुढे करू आपण बेबी प्लॅन, पण फक्त पुढे कधी सेटल? मी म्हणलो पण होतं मी करतोय काम सगळे, आपल्याकडे 2 BHK फ्लॅट आहे. अजून काय पाहिजे होतं तुला? हे जमणार नाही तुम्हाला. ही उजत घालू नको. हिचं ती ऑप्शन कर, काय असेल तिचं टाटो जमत असेल तर ठीक, नाही तर आम्ही आहे असं. आपण एक काम करू, इथं ब्लॅक टू आणि आपण हनीमूनला जाऊ आज. जाऊ दे, झंझटच नको. चालेल. ऐका ना तुम्ही माझं. काय ऐकायचं तेवढं ऐकलंय, आता नाही ऐकायचं मला काही. अहो ऐका ना माझं. काय तुम्ही जे म्हणाल ते करेल. मी चुकलं माझं. करी ना काय? मी तिला विचार, तुला सांगितलं होतं माझी एक बायको आहे,
पण ती म्हणली मला काय प्रॉब्लेम नाही. मग आम्हाला तिला दोघांना- नाही, पण प्रॉब्लेम आलाय ना. ठीक आहे, आपलं बेबी प्लॅन करायचा ना, करू मग आपण. माझं खरंच चुकलो, असं नका करू तुम्ही. मी काहीच मी नाही नाही बघू शकत तुम्हाला दुसऱ्यासोबत. मी पाया पडते हवं तर तुमच्या, पण माझं चुकलं. पाय पडून आता हिचं काय करू मी? हा हे बघ बाई, आमच्या दोघांचा चांगला संसार चालू आहे. मी तुझ्या पाया पडते, पण आमच्या दोघांच्या मध्ये नको येऊ प्लीज. नाही होत आहे, कुठं बाहेर वाटतंय. आम्ही काही लग्न नाही केलं, आम्ही असंच मजा करत होतो. तुझा डोळं उघडावा, तुला येवा, तुला लोकांच्यात कळावा म्हणून चाललंय. आणि थोडं दम खायचं की थोडं पेशन्स कळू दे, तिला जाणीव होऊ दे की थोडीशी. जाऊ दे, काय जाणीव, माझा पार जीव जाईवर आलो. तू म्हणते जाणीव होऊ दे. खरंच चुकलं आता. आपण तुम्ही जसं म्हणता ना, मी तसं करेन. आता नाही ना नाही. माणसात मला पण Promise जावं करते मी, लागतं. promise. माझं बी कंपनीत काम करतो, लोक मला 4 बोलणारे आहेत. हे समजून घेतलं असतं तर. सोड मंडळी, सोड तुझ्याच हातात. जाऊन चल, मैत्रिणी माझी ती, तुला ही लक्षात यावं म्हणून मी केलंय. बरं आता तिला चहा पाणी नाश्ता कर, चल. आणि परत असं वागू नको माझ्याबरोबर. अरे आपण कसे येत हा, मी तरी कशाला कोणाच्या नादी लागेल. ही मैत्रीण आहे उलटी, हिचं कसं वाढलं, ही एक तुझ्या मैत्रिणीसारखी वागवत. आता ओळख करून दिली तू चांगली. आता लक्षात आहे ना अशी दिली ती बी. चला, मी चहा कॉफी करते तुम्हाला. मी पण ऑर्डर करते. चला.